मुंबईतील जागा वाटपावरून भाजप सेनेत पुन्हा खलबत। आज दुपारी 3 वाजता पुन्हा एक बैठक होणार। संभाजीनगर निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात होणार मशाल रॅलीनं। क्रांती चौक पैठण गेट मार्गे गुलमंडीपर्यंत रॅलीचं आयोजन। प्रचाराचा शुभारंभ आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत होणार। संभाजीनगरमध्ये भाजप शिवसेनेची समन्वय समिती स्थापन। समितीत भाजपचे 5, शिवसेनेचे 5 सदस्यांचा समावेश। दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणासाठी पुण्यात खलबत। रोहित पवार, अमोल कोल्हेंनी घेतली अजित पवारांची भेट। रोहित पवारांचं तो मी नव्हेच। रात्री अजित पवारांसोबत चर्चेला अमोल कोल्हेच असल्याचा दावा। अजित पवारांच्या बंगल्याबाहेर रोहित पवारांच्या गाडीचा भरधाव वेग। पत्रकार थोडक्यात बचावले। रात्रीची घटना। पुणे पोलीस देशी दारू विक्री विरोधात छापेमारीसाठी गेले, मात्र घरात सापडलं तब्बल 1 कोटींचं घबाड। मनसेला रामराम केलेले प्रकाश महाजन आता हाती घेणार धनुष्यबाण। आज एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत करणार शिवसेनेत पक्षप्रवेश। चंद्रपूर महानगरपालिका संदर्भातील बैठक ठरली वादळी, मात्र जिल्हा निवडणूक निरीक्षक चैनसुख संचेतींकडून सारवासारव। ठाकरेंच्या प्रचाराची दिशा ठाकरे पुत्र ठरवणार। आदित्य ठाकरेंसह अमित ठाकरेंवर प्रचाराची जबाबदारी। पुण्याप्रमाणे ठाण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार। जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाहीत। नजीब मुल्लांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या। राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर पवार गट सकारात्मक। रात्री उशिरा पार पडली महायुतीची बैठक। उद्योगमंत्री उदय सामंतांचा आज वाढदिवस। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा। राहुल गांधींवर भारतीय दूतावासाकडून पाळत ठेवली जाते। सॅम पित्रोडांचा गंभीर आरोप। पद्म पुरस्कार या पदव्या नाहीत, नावापुढे वापर करणं अस्वीकारार्ह। मुंबई उच्च न्यायालयाचा पुनरुच्चार। यंदा पतंगबाजी पडणार महागात। नायलॉन मांजा विक्रेत्यांना 2.5 लाख तर पालकांना 10,000 रुपयांचा दंड भरावा लागणार।